संयम काय असावा, आक्रमकता काय असावी आणि प्रसंगी मृदुता सुद्धा काय असावी, याचं सगळ्याचं एकत्रीकरण जर काय असेल तर ते आदरणीय निलेजी राणेसाहेब आहेत. कारण सगळ्या राजकीय प्रवासामध्ये या जिल्ह्यातल्या आमच्या सगळ्याच नेते मंडळींमध्ये आणि खास करून राणे कुटुंबियांमध्ये जर सगळ्यात जास्त त्रास कोणी राजकारणामध्ये सहन केला असेल निलेजी राणेसाहेब यांनी केलाय. यश म्हणजे यशाने कधी भारावून जायचं नाही, अपयशाने कधी खचून जायचं नाही, सातत्याने जनतेसोबत राहायचं, सातत्याने कार्यकर्त्याला ताकद देत राहायची आणि कार्यकर्त्याला एक गोष्ट सांगायची की तू असंच काम करत राहा, निश्चितपणे आपले चांगले दिवस येतील. आपण बघतो आहोत एकदा खासदार झाले, त्याच्यानंतर अनेक पराभव झाले, परंतु ज्या पद्धतीने ज्यावेळी लोकसभेची निवडणूक होती मला आठवतंय की भारतीय जनता पार्टीचे सगळेच नेते मंडळी दिल्लीपासून मुंबईपर्यंत महाराष्ट्रासकट सगळेच नेते मंडळी स्वतः राणेसाहेब सुद्धा सांगत होते लढवा, यावेळची निवडणूक अगदी सहज सोपी आहे, आपण खरं करून दाखवलं, ती निवडणूक लढले, ती निवडणूक जिंकले, ती निवडणूक महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक या कोकणचा बुलंद आवाज म्हणून त्या ठिकाणी या शेतकऱ्यांचा, व्यापाऱ्यांचा, उद्योजकांचा, सगळ्यांचा एक बुलंद आवाज म्हणून, या जनतेचा बुलंद आवाज म्हणून त्या ठिकाणी सभागृहामध्ये प्रत्येक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करून त्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतायत. खरं तर सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हटल्यानंतर त्याला सत्तेच्या विरुद्ध एखादा प्रश्न उपस्थित करताना 10 वेळा विचार करावा लागतो. कारण कदाचित उद्याच्या आठवड्यामध्ये, उद्याच्या महिन्यामध्ये, उद्याच्या वर्षभरामध्ये कधी पण आपल्याला मंत्रिपदाची संधी येईल आणि मी जर सभागृहामध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोललो तर त्याचंच कदाचित बाऊ केला जाईल, अशा प्रकारची भीती खरं तर सत्ताधारी आमदारांमध्ये असते. परंतु हे एक महाराष्ट्रातलं एक वेगळं उदाहरण आहे की त्यांनी या कुठल्याही गोष्टीची पर्वा पहिल्या अधिवेशनापासून आतापर्यंत कधीच केली नाही. सातत्याने जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी आपल्या शासनाच्या विरोधामध्ये सुद्धा भूमिका घेण्यासाठी ते कधी मागे पडले नाहीत किंवा मागे बघितलं नाही. आणि म्हणून आम्हाला अभिमान आहे की अशा एका नेत्याचे आम्ही कार्यकर्ते आहोत. खरं म्हणजे या जिल्ह्याला आदरणीय राणेसाहेबांनीच या देशभरामध्ये ओळख दिलेली आहे. या जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून सुद्धा घोषित करण्याचं काम सुद्धा आदरणीय राणेसाहेबांनीच केलंय. अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून या जिल्ह्यामधला पर्यटन विकास करावा, याच्यासाठी खरं तर राणेसाहेब नेहमी आग्रही असतात. मग त्याच्यासाठी विमानतळ असेल, अजून काही सोयी सुविधा असतील, या सगळ्याच्या माध्यमातून हा जिल्हा विकसित व्हावा, इथल्या जनतेला सुखी समाधानी राहता यावं, यासाठी सातत्याने हे राणे कुटुंबीय काम करताय. आम्ही सगळे सहकारी कार्यकर्ते त्यांच्यासोबत अहोरात्र काम करतो आहोत आणि आपण सगळेजण जे मोठ्या प्रेमाने या ठिकाणी उपस्थित आहात आणि या राणे कुटुंबियांच्या पाठीशी उभे आहात, याच्याबद्दल खरंच आम्ही आपल्या सगळ्यांचे ऋणी आहे. आणि म्हणून आदरणीय निलेजी राणेसाहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना मंत्रिपदाच्या सुद्धा मी मनापासून शुभेच्छा देतो. कारण मला आठवतंय एका माझ्याच वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आलेले आणि तेव्हा आम्ही सांगितलं होतं की पुढचे आमदार आपण असणार आणि तसे ते आमदार सुद्धा झालेत आणि तसेच या पुढच्या वाढदिवसाच्या पूर्वी कदाचित ते मंत्री म्हणून सुद्धा आपल्यामध्ये येतील आणि मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो.